चला मॅच चालू करा लगेच. प्रवीणजी कृष्णा कटेकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाची देणगी या स्पर्धेला येते. त्याचबरोबर सार्थक सुरेश पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी येते. एकता क्रिकेट संघ आपलं आभार प्रकट करतोय. धन्यवाद. बासष्ट धावा धावपळकरती उभ्या केल्या. 63 धावांचं आव्हान उभं केलंय. आजचा विचार केला तर खऱ्या अर्थानं या मैदानानं धावांचा पाठलाग पाहिलाय, परंतु अतिशय उत्तम दर्जाचे दोन संघ आहेत. सर्वप्रथम निखिल गोवारी याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यशवंत हो, गुणवंत हो आणि असाच तुझ्या नावानं तुझ्या गावाचं नाव तू मोठा कर, ईश्वरजनी प्रार्थना. लेट्स प्ले. 63 धावांचा पाठलाग करायचा. स्ट्रायकर रोहित पाटील, तर नॉन स्ट्राईकला आदेश मध्ये. टेंबोडे टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थानं मुरबी संघाच्या विरोधात खेळताना रोहित पाटीलचा विस्फोटक खेळ, 50 धावांचा खेळ पाहिला. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ या संघाचा राहिला आहे. प्रिन्सी 11 कावदेवी कानपोली एक बहारदार खेळ करण्याने पठ्यात असलेला संघ. स्वीप, पॅडल स्वीप पाहिली. ते मात्र पहिला बॉल डॉट खेळल्यानंतर रोहित पाटीलला शांत बसवणं कठीण जातं आणि इथे निकूला मात्र डीप स्क्वेअरच्या मधून दाखवला आहे हा खणखणीत चौकार. चौकारानं आगाज केला आहे आज या स्पर्धेमध्ये. सुरुवात चौकार शेतकऱ्यांनीच झाली आहे, त्याच्यामुळे मात्र इथे आपण पाहतोय ही सुरुवात रोहित पाटीलची. काय खेळ राहिला आहे कानपोळी संघाचा, परंतु कामोडे संघाला विसरेल कोण. याच मैदानावरती फायनल्समध्ये दाखल झालेला संघ होता मागच्या टुर्नामेंटमध्ये. फुल टॉस बॉल स्लोवर, थोडासा आसपडत राहिला, गाफील राहिला कामोडे संघ. ही रन्स मात्र बनली. ही रन्स बनली नसती कदाचित विकेटचं पतन येऊ शकलं असतं, परंतु चालाक आणि चाणक्य असे हे दोन सलामीर आदेशमध्ये सरळ धाव सुटला. बॅटची कडा मात्र बॅटला आली बॉलवर आणि खऱ्या अर्थानं एक रन्स मात्र रोहित पाटीलला मिळेल आणि ती संघालाही मिळेल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 5. 63 धावांचा पाठलाग करताना प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली. आणखीन एक स्वीप लगावण्याचा प्रयत्न इथे मात्र राहिला, परंतु पहिल्याच बॉलला आदेशमध्ये स्वीप नाही करू शकला. डॉट बॉल. निखू गोवारीची कमाल ताकद खेळ. आजकाल निखूच्या अवतीभोवती हा संघ फिरतो. एक काल बारक्या कांबळी, परेश, त्यानंतर मात्र सोनू, सुबोध ही मंडळी चांगला खेळ दाखवत होती. चांगला फटका, रिकामी जागा आणि काऊक कॉर्नरच्या मधून भरता वेगानं बॉल सीमारेषा बाहेर. चौकार. धावा जमतायत, धावा बनतायत. आडी भास्कर साहेब यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला तब्बल 2000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. एकता क्रिकेट संघ आपला आभार प्रकट करतो. धन्यवाद. असंच प्रेम आपलं सदैव आम्हाला मिळत राहू द्या. निकुटो आदेश. फुल टॉस. टोल वसूल नाही झाला. स्ट्रेट टू बारख्या, स्ट्रेट टू फिल्डर. ही रिकामी जागा नाही भेदू शकला. फक्त 2 क्षेत्राच्या सीमारेषा बाहेर आहे आणि सरळ मात्र आदेशमध्ये हा शॉट फसला आणि सरळ जाऊन विसावला बारक्या कांबळ्याच्या हातामध्ये. पहिला विकेटचं पतन कानपोळी संघाचं. एक मोठी विकेट आदेशमध्ये. वन ऑफ द स्टार प्लेयर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळक मात्र 2 चौकारांसहित धावपळकावर धावा लागल्या. त्या 1 बाद 9. अंतिम बॉलवर एक मोठा फटका खेचायचा होता, पण मी तर म्हणे की आदेश मतीत चुकला तर रिकामी जागा शोधणं गरजेचं होतं. तरी मात्र मिड विकेटला मोठा फटका कन्वर्ट करायचा प्रयत्न केला. फटका सरळ सरळ फसला. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आज या मैदानावरती. 64 धावांचा पाठलाग सहज झाला. येस, 64 धावांचा पाठलाग अगदी सहज झाला याच मैदानावरती. 4 षटकामध्ये 54 धावांचा पाठलाग 3 षटकामध्ये झाला. त्याच्यामुळे इथे धावांचा पाठलाग आज चांगला झाला आहे. त्यासाठी मी म्हणेन की कामोडे संघाला गोलंदाजी टिचून करावी लागेल. धावांचा पाठलाग इथे होतो, परंतु धावांचा पाठलाग होतो याचा अर्थ असा नाही की कानपुरी संघ सहजच जिंकेल. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रयत्न करावे लागतील. काय सुंदर खेळ राहिला आज प्रत्येक संघानं धावांचा पाठलाग करताना. त्याच्यामुळे धावांचा पाठलाग जरी होत असेल तर त्यासाठी तुम्हाला सकारात्मक खेळ दाखवावा लागेल. गोलंदाजीमध्ये ताकद राहिली आहे गोलंदाजी सुद्धा कामोडे संघाची. जे हनुमान कामोटे
नीरज मात्रे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन नीरज मात्रे. सोनूला आपण पाहतोय अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उभा राहिला डीपला. आजही चांगला खेळ PPL मध्ये कॅप्टन्सी निभावली आहे. अनेक वर्ष या मंडळीनं कामोट्याचं नाव मोठं केलंय. मलिंगा स्टाईल पहिलाच बॉल मात्र स्क्वायर. स्पीडवर नियंत्रण त्याचबरोबर अचूकता ही भेदावी लागेल. त्याच्यामुळे इथे मात्र अचूकता नाही, स्पीड जरूर चांगला राहिला आणि इथेच नीरजचा पहिला वाईट बॉल. धावसंख्या 2 अंकामध्ये ती म्हणजे 1-10. नवीन फलंदाज क्रीजर पाहतोय आपण. करण पाटील नॉन स्ट्राईक यांना उभा आहे. क्या बात, फक्त टाइम केला, पिक केला, कव्हरच्या डोक्यावर मात्र उचलला, बॉलला फिरकावला, फक्त टाइम आउटसाईड ऑफ स्टंप आला. बॉल जरूर चांगला होता, फक्त आणि फक्त टाइम साधला आणि हा मात्र आला खणखणीत चौकार. एक चांगली चपराक मी म्हणेन की लगावली ती रोहित पाटीलनं. रोहित पाटीलच्या बॅटचा फेस पाहिला तर तो अगदी ओपन माइंडने खेळतो आणि त्या प्रकारेच ज्या दिशेने बॉल येईल त्या दिशेने फटकावण्याचं तंत्र त्याला खूप चांगलं अवगत आहे आणि त्याच्यामुळेच ही फटकेबाजी शक्य आहे. आता मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण लगेच तैनात केला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल केले जात आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर असतील. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जरूर तैनात केलं तिकडे आणि तो फायदा मात्र त्या संघाला मिळतोय. फेकी होते सुंदर रन बिटवीन द विकेट. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला आणि त्याच्यामुळेच 2 धावा संघासाठी वाचल्या आणि 2 धावा संघासाठी मिळाल्याही. या 2 धाव्याने दाभोलकर धावा लागल्या, त्या म्हणजेच 1-16 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत सुरू आहे. हे मैदान गाजवलं आहे मागच्या टुर्नामेंटमध्ये कामोठे संघानं. त्याच्यामुळे तसाच खेळ राहील का आजही? दूरवरून खेळण्याचा प्रयत्न दूर राहिला. पददालित्याचा अभाव आणि त्याच्यामुळेच मात्र हा डॉट बॉल. पण रोहितमध्ये फार मोठी क्षमता आहे सामना संपवण्याची, आपल्या बाजूनं फिरवण्याची. रोहित आणि करण पाटील कशी कामगिरी करेल. लेग स्टिक पुन्हा एकदा नियंत्रण भरकटतंय. मी म्हटलं होतं की स्पीड महत्त्वाचा नाही तर नियंत्रण गोलंदाजीवर महत्त्वाचं आहे आणि इथे आणखीन एक वाईट बॉल. 17 धावा दाभोलकर लागत आहेत. 1.3 बॉलचा खेळ संपलाय. क्या बात, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अतिशय देखणा फटका पाहतोय. नेत्र दीपक फटका पाहिला. माइंड ब्लोईंग इनक्रेडिबल फटका. या शॉटमध्ये ताकद होती, नजाकत होती आणि ज्याप्रमाणे या भरदा वेगानं येणाऱ्या बॉलला चपराक लगावलाय ना, वाखण्याजोगी कामगिरी. रोहित पाटीलचा क्लास या फटक्यानं मात्र दिसून येतोय. इम्प्रोव्हायझेशन, काय सुरेख फटकेबाजी, ग्रेट शॉट. या फटक्यानं मात्र 6 धावा तब्बल मिळतील. पण त्या 7 धावांपेक्षाही जी नजाकत होती ना ती प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतील. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय ॲक्शन रिप्लाय. कम्मालीचं पायांच्यावर मात्र जोर दिला आणि तिथून मात्र ताकद हातांपेक्षाही पायांची जास्त लागली. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा ठोकला. लाजवाब षटकार. या षटकारानं मात्र दाभोलकर धावा लागल्या तब्बल 23. चांगली धावसंख्या उभारली जाते. 63चा पाठलाग करायचा आहे. आदेश मध्ये स्वस्तात परतलाय पण रोहित पाटील मात्र फ्रंट फुटवर येऊन खेळतोय, ती जबाबदारी स्वीकारतोय. और एक बार उडाया है ये बॉल, परंतु बॉलला मात्र सीमारेषेच्या आत रोखणं कठीण जाईल. हेलिकॉप्टर या विमानतळावर उडतील त्या उडतील, परंतु माझ्या मते क्षमता मात्र उडवला जाईल. रोहित पाटीलच्या माध्यमातून मिडविकेटच्या सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक चांगला दर्जेदार षटकार. नीरज मात्रेवर मात्र प्रहार होत आहेत. नियंत्रण भरकटलं आणि नियंत्रणाबरोबर स्पीडचं कॉम्बिनेशन साधू शकला नाही नीरज मात्रे. त्याच्यामुळे या बॉलवर सुद्धा आला आणखीन एक षटकार. लागोपाठचे 2 षटकार. 29 धावा आता मात्र दाभोलकर लागत आहेत. पहिल्या षटकामध्ये निखून फक्त 9 धावा बहाल केल्या, पण इथं मात्र आपण पाहतोय तब्बल 20 आतापर्यंत 5 बॉल्समध्ये दिलेत त्या नीरज मात्रेनं. 2 चांगले षटकार, अफलातून षटकार, वेल टाईम. बॉल खराब नव्हतेच परंतु फटकेबाजी लाजबाब.
राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट केला जातो बॉल आउटसाईड द ऑफ स्टंप, खूप सारा बॉल बाहेर निघाला. त्यानंतर मात्र ओळखला का हा वाईड बॉल जाईल आणि आणखीन एक वाईड. याचा अर्थ या षटकामधला हा तब्बल तिसरा वाईड आहे. काल हर्षदीप सिंगनं 13 बॉल्स एका षटकामध्ये टाकले. इंटरनॅशनल लेवलला 13 बॉल्स, 7 बॉल वाईड्स. हा बॉल आणखीन एक चांगला अंतिम बॉल भलेही चांगला टाकला, पण षटकामध्ये धावा तब्बल आल्या 21 आणि त्याच्यामुळे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करताना 30 धावा धावा लागत आहेत. अजूनही 18 बॉल आणि 33 धावा. 18 बॉल 33 धावा. गावदेवी नावा संघ आपण रेडी राहायचं आहे. यानंतर आपला सामना लगेच खेळवला जाईल. चला सामना सुरू करा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा धापलकरती लागते आहेत. रोहित पाटील कमालीची कमिटमेंट दाखवतोय. काय सुंदर फटके. क्रिकेटचं हे मादक सौंदर्य अनुभवता येतं ना, की ज्या वेळेला अशी फटकेबाजी होते. चांगल्या बॉलवर सुद्धा चांगले प्रहार झाले. बॉल खराब नव्हतेच मुळात, परंतु ज्याप्रमाणे त्यानं पीक केले ना, ते लाजबाब फटकेबाजी. रोहित पाटील हॅट्स ऑफ यू, वेल प्लेड. आता मात्र करण पाटील ऑन स्ट्राईक. पहिल्यांदा स्ट्राईकवर असेल तर गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा निखिल म्हणजे निखू मात्रे निखू गोवारी. पहिल्या षटकामध्ये निघून धावा रोखल्या जरूर, पण दुसऱ्या षटकामध्ये एक गिअर शिफ्ट केला सरळ सरळ रोहित पाटीलनं आणि आपला सामना दूर जाण्यापेक्षा आणखीन आपल्या जवळ आणून ठेवला. 18 बॉल 33ची गरज. फुलरलेनचा हा बॉल टाइम साधला जरूर, परंतु रोहितनं मात्र इथे कमाल दाखवली. रन्स घेण्यामध्ये इंटरेस्ट नव्हता करणला. 22ची रन्स येते. यष्टरचे थोडासा फसला चकला. लगेचच रोहितनं समय सूचकता दाखवली आणि आपले स्ट्राईक चेंज करत सरळ धाव सुटला. सिंगल रन्स मात्र 22च्या रूपाने मिळते. 1 रन्स आणि त्याहीपेक्षा स्ट्राईकवर मात्र रोहित पाटील 31 रन्स 17-32. लेफ्ट केला जातोय बॉल. कारण आतापर्यंत लेफ्ट केलेले बॉल रोहित पाटीलनं लेफ्ट केलेले बॉल सगळे वाईड. आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रन मात्र कांबोडे संघाला रोखाव्या लागतील, कारण या रन्स तुम्हाला त्रासदायक ठरतील. एक्स्ट्राच्या रन्स बरोबर एक्स्ट्रा बॉल्सही पडले जात आहेत. मागच्या षटकामध्ये नीरजनं तब्बल 3 वाईट बॉल टाकले. स्लॉट मध्ये आला की माफी नाही, चुकीला माफी नाही. टॅलेंट खच्चून भरलाय रोहित पाटील मध्ये आणि तो टॅलेंट प्रत्येक मैदानावर प्रदर्शित करताना पाहतोय. आणखीन एक अतिशय उत्तम दर्जाचा वाईडिश मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकतोय षटकार. रोहित पाटील ऑन फायर. जबाबदारी घेणं म्हणजे नेमकं काय ते हेच. आणखीन एक कमाल 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 धमाल. रिस्की शॉट. रिस्क है तो इश्क है म्हटलं जातं आणि तो रिस्क मधला इश्क इथं पाहिला. सुंदर आणि दर्जेदार फटका पंच इथे आपण अनुभवला आणि या फटक्यानं धावा मात्र हेच पंच. फोर रन्स. वेट 4 रन्स. आणि आपण अगदी स्क्रीनवर पाहिलं विमान फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून. त्या विमानापेक्षाही उंच उंच आणि उंच इथे रोहित पाटील भरारी घेतोय. फक्त आणि फक्त फटकेबाजी दाखवली जाते. मागचा फटका तुम्हाला चेक करावा लागला. सीमारेषेच्या आत होता की बाहेर. आता नका, आता चेक नका करू, तर फक्त आणि फक्त बॉल घेऊन या, कारण एवढा दूर फेकलाय की अंतर मोजणं कठीण जाईल. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 48 धावा.
15 धावांची गरज. 14 बॉल आणि 15 धावांची गरज. सगळं अंतर दूर केलं. मी म्हटलं होतं की धावांचा पाठलाग किती होतो, परंतु आज पूर्वार्धामध्ये इतक्या मोठ्या धावा बनल्याच नाही की ते धावा कोणी रोखू शकेल. पण तसं विचार केला तर 60+ धावा ह्या कमी नसतात. पण या मैदानावरती मात्र आज धावांचा पाठलाग झालाय. थोडीशी भरकटलेली गोलंदाजी वाईट्स बॉलनं घाती केला आणि त्यात हा क्लास. या क्लासला आणखीन आपण काय म्हणणार, काय देणार नाव या खेळाला. ज्या प्रकारचा क्रिकेटचा खेळ सुरू आहे, दिवस रात्र फक्त षटकांच ठोकतोय रोहित पाटील. आणि सर बघा, गोलंदाजाची चुकी नाही, गोलंदाज बॉल परफेक्ट टाकतायत, परंतु मिडल करतोय. जर बॅटिंग आवडली असतील या दुसऱ्याची तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. क्रिकेटचं सौंदर्य बहाल केलं जात आहे. 45 धावा वैयक्तिक मात्र खेळला जातो. एका रन्सनं मात्र 46 वर मजर मारली जाईल. वैयक्तिक 46 धावावर खेळतो रोहित पाटील. टेंबोड्या रजनीमधला तो खेळाची पुनरावृत्ती पुन्हा पाहायला मिळाली. मुरबी संघाच्या विरोधात 50 उभारली आहे. तीच 50 आणखीन एक 50, पहिली 50 या मैदानावरती आज केली जाईल का. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा रोहित पाटील. ज्या प्रकारचा फ्लो सुरू आहे, ज्या प्रकारचा खेळ सुरू आहे आणि ज्या लईमध्ये खेळतोय, 50 डिझर्व करतोय. 12 बॉल 8 धावा वैयक्तिक, 14 बॉल 46, 50 डिझर्व करतोय. परंतु नाही, आखिरकार मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता, स्वतःला रोखू शकला नाही. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक चांगला फटका कनेक्ट केला, परंतु शतरक्षणामध्ये केलेले फेरबदल डीप स्क्वेअरला उभा राहिला आणि डिझर्व करणारी ही 50 तुम्ही सांगून होत नाही तर ती बनवावी लागते. ती बनली नाही, पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. काय खेळ केलाय आजच्या दिवसातील. अफलातून फटकेबाजी, अचूक वेध घेतला फलंदाजीनं आणि कमालाचं टॅलेंट दाखवत या मैदानावरती 15 बॉल्समध्ये ठोकल्या 46 धावांचे विस्फोटक खेळी.